ठिकाणी करतात। खऱ्या अर्थाने हे सर्व श्रेय जे आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना जातं, कारण त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये त्यांच्याच प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्रसंघाने देखील आंतरराष्ट्रीय योगा दिनाला मान्यता दिली आणि आज जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो। अनेक देशांनी योगा स्टुडिओ देखील सुरू केलेले आहेत, यावरून याच्याबद्दल किती अवेअरनेस उपस्थितीवरून कळतं। खरं म्हणजे आपलं सगळं जीवन फास्ट आहे आणि त्यामध्ये योगा जे आहे ही आपली प्राचीन संस्कृती आहे आणि प्राचीन धरोहर आहे। त्यामुळे एक दिवस योगा न करता हे आपल्या कायम दर दिवशी योगा जर केला तर खूप आपल्याला त्याचा फायदा होईल। द टाइम्स ऑफ इंडिया आणि योगा इन्स्टिट्यूट या सगळ्यांचं कोस्टगार्डवाले मला निमंत्रण द्यायला पण आले होते, त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि सर्वांना आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या आणि तुम्हाला पत्रकारांना पण योगा दिनाच्या शुभेच्छा।